बंगळुरू शहराचं सकाळचं वातावरण त्या दिवशीही नेहमीप्रमाणेच होतं. वाहणारा रस्ता, कॉलेजकडे धावणारे विद्यार्थी, या गर्दीत नेहमीप्रमाणे शांतपणे चालत जाणारी एक मुलगी, यामिनी प्रिया. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास आणि डोळ्यात स्वप्नांची चमक. तिचं आयुष्य फार साधं होतं, पण तिच्या मनात डॉक्टर होण्याचं मोठं स्वप्न होतं. 2 वर्ष नीट परीक्षेची तयारी करूनही यश न मिळाल्यानंतर तिने आपलं लक्ष फार्मसीच्या अभ्यासाकडे वळवलं. तिच्या कुटुंबाला तिचा अभिमान होता. ती शिकेल, पुढे जाईल आणि आपलं जीवन सुंदर बनवेल अशी त्यांची अपेक्षा होती. यामिनी खूप दयाळू आणि शांत स्वभावाची होती. लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टीतही तिला आनंद मिळायचा. तिच्या मैत्रिणींना तिचा संयम आणि नम्रता आवडायची. पण या शांत जगात तिच्याबद्दल एक व्यक्ती अगदी वेगळं स्वप्न पाहत होता. विघ्नेश, शेजारी राहणारा हा तरुण, तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत होता. सुरुवातीला यामिनीला वाटलं हा फक्त एक त्रासदायक मुलगा आहे, दुर्लक्ष केल्यावर थांबेल. पण दिवसागणिक त्याचा छळ वाढत गेला. कॉलेजला जाताना तिच्या मागे तो असायचाच. ती घरी परतली की तिच्या घराजवळ तो भटकत असायचा. ती एखाद्या मैत्रिणीसोबत फोनवर बोलत असताना देखील तिला असं वाटायचं की कोणीतरी ऐकतंय, कोणीतरी पाहतंय. एका संध्याकाळी तिच्या वडिलांना तिच्या चेहऱ्यावर भीती दिसली. त्यांनी विचारलं, काय झालं बाळा? ती म्हणाली, काही नाही बाबा, कॉलेजचा ताण आहे थोडा. पण खरं तर ताण नव्हता. ती सततच्या पाळतीचा त्रास सहन करत होती. काही दिवसांनी परिस्थिती इतकी गंभीर झाली की कुटुंबाने श्रीरामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विघ्नेशला बोलावलं, समज दिली आणि त्याच्याकडून लेखी आश्वासन घेतलं की तो पुन्हा यामिनीला त्रास देणार नाही. काही आठवडे सगळं शांत झालं. यामिनीने सुटकेचा निश्वास सोडला. तिचं मन पुन्हा अभ्यासात गुंतलं. पण तिच्या नकळत विघ्नेश थांबला नव्हता. तो फक्त आपली तयारी करत होता. त्याने एक वेडा असह्य खेळ सुरू केला. त्याने मिशन यामिनी प्रिया नावाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. या ग्रुपमध्ये त्याचे 2-3 मित्र होते. त्यांनी तिच्या हालचालीवर पाळत ठेवायला सुरुवात केली. तिच्या प्रत्येक दिवसाचा अपडेट त्या ग्रुपवर यायचा. ती आज सकाळी 8:15 बाहेर पडली. तिच्या हातात पिवळी बॅग आहे. ती आज एकटी आहे. हळूहळू हे मिशन त्याच्या वेडाचा भाग बनलं. त्याला वाटू लागलं की हा काही छळ नाही, हे त्याचं प्रेम सिद्ध करण्याचं मिशन आहे. तो स्वतःला समजावू लागला की ती एक दिवस त्याच्याकडे वळेल. यामिनीच्या कुटुंबाने आणि मैत्रिणींनी त्याला पाहूनही दुर्लक्ष केलं. त्यांना वाटलं तो नाच सोडून देईल. पण महिनाभरानंतर परिस्थिती परत वाईट वळणावर गेली. यामिनीचं फोनवर बोलणं कमी झालं. ती आधी इतकी हसत नसे. तिच्या आईने विचारलं तर ती फक्त एवढंच म्हणायची, सगळं ठीक आहे आई, काही नाही. पण तिच्या डोळ्यात सतत असुरक्षिततेचं सावट होतं. एका रात्री पाऊस पडत असताना ती बाल्कनीत उभी राहून फोनवर मैत्रिणीशी बोलत होती. तिला जाणवलं समोरच्या झाडाखाली कोणीतरी उभा आहे. ती थोडं जवळ गेली. पाहिलं तर काळ्या रेनकोटमधला माणूस तिच्याकडे बघतोय. तिच्या अंगावर शहारे आले, पण ती घाबरली नाही. आत गेली आणि दरवाजा बंद केला. दुसऱ्या दिवशी तिच्या वडिलांनी सांगितलं, मी तुला कॉलेजला सोडतो. तिनं मान डोलावली. पण त्या दिवशी ती कॉलेजला गेलीच नाही. ती थेट तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि म्हणाली, मला भीती वाटते, तो पुन्हा माझ्या मागे आहे. मैत्रीण म्हणाली, तू पुन्हा पोलिसांना सांग. पण यामिनीला वाटलं आता हे संपलंय. तिला विश्वास होता की काहीच होणार नाही. पण विघ्नेशचं मन आता एकाच विचाराने पछाडलेलं होतं, ती माझ्याशिवाय जगणार नाही. त्या रात्री त्याने आपल्या ग्रुपवर शेवटचा मेसेज पाठवला, मिशन यामिनी प्रिया, अंतिम टप्पा उद्या. दुसऱ्या दिवशी सकाळी बंगळुरूमध्ये लोकांच्या गाडीचे हॉर्न, मॉलजवळील ट्रॅफिक आणि थोडं दूर रेल्वे ट्रॅकजवळ शांतता. पण त्या शांततेत अचानक आरडाओरड ऐकू आली. एक मुलगी जीवासाठी धावत होती आणि तिच्या मागे चाकू घेऊन वेड्यासारखा माणूस. पादचारी थांबले. काही जण किंचाळले. पण काही क्षणातच सर्व काही थांबलं. यामिनी प्रिया जमिनीवर कोसळली. तिच्या चेहऱ्यावर अजूनही भीती कोरलेली होती आणि तिच्या हातात तिने स्वतःला वाचवण्याचा व्यर्थ प्रयत्न केलेला दिसत होता. तिच्या आजूबाजूला रक्ताचा सडा आणि काही क्षणांनी पोलिसांच्या सायरनचा आवाज. घटनास्थळ मंत्री स्क्वेअर मॉलच्या मागे रेल्वे ट्रॅकजवळ होतं. विघ्नेशने थंडपणे तिच्यावर सलग प्रहार केले होते. 15पेक्षा जास्त वेळा. लोकांनी त्याला पकडायचा प्रयत्न केला, पण तो पळून गेला. त्या दिवशी संध्याकाळी बातम्या सुरू झाल्या. बीफार्म विद्यार्थिनी यामिनी प्रियाची दिवसाढवळ्या हत्या. तिच्या कुटुंबावर आभाळ कोसळलं. तिची मावशी म्हणाली, आम्ही पोलिसांना सांगितलं होतं, त्यांनी त्याला सोडून दिलं. तो पुन्हा आमच्या मुलीच्या मागे लागेल हे माहीत होतं. विघ्नेशचं घर त्या दिवसापासून कुलूप बंद होतं. त्याचं संपूर्ण कुटुंब पळून गेलं. पण तिसऱ्या दिवशी पोलिसांनी त्याला पकडलं. तो पळताना एका मित्राकडे लपलेला होता आणि चौकशीत त्याने जे सांगितलं ते ऐकून पोलिसही हादरले. मी तिच्यावर प्रेम केलं, पण ती नाही म्हणाली.
मी तिला समजावलं, विनवलं, पण ती नाही म्हणाली. मग मी विचार केला ती माझ्याशिवाय जगणार नाही, म्हणून मी मिशन पूर्ण केलं. त्याने आपल्या फोनमध्ये मिशन यामिनी प्रिया नावाचा व्हॉट्सअप ग्रुप दाखवला, ज्यात त्याच्या मित्रांनी तिचे फोटो, वेळापत्रक, हालचालीची माहिती टाकलेली होती. एक प्रकारे तो तिच्या आयुष्याचा नकाशाच तयार करत होता आणि शेवटी त्याच नकाशावर तिचा शेवट चिन्हांकित झाला. त्या घटनेनंतर बंगळुरू शहर हादरलं. लोकांनी प्रश्न विचारले, जर पाळत ठेवणं दखलपात्र गुन्हा आहे तर पोलिसांनी आधीच कारवाई का केली नाही? महिलांनी आंदोलन केलं. यामिनीच्या वडिलांनी पत्रकार परिषदेत एकच वाक्य म्हटलं, आम्ही कायद्यावर विश्वास ठेवला, पण तो आमच्या लेकीसाठी उशिरा पोहोचला. पण सगळ्यात वेदनादायक गोष्ट म्हणजे यामिनीच्या डायरीत सापडलेली शेवटची नोंद. मला भीती वाटते, पण मी कोणालाही दोष देणार नाही. मी फक्त एवढंच म्हणेन, जर मी नाही राहिले तर माझं स्वप्न कुणीतरी पूर्ण करो. डॉक्टर व्हा, पण मानवी राहा. त्या ओळीपासून प्रत्येकाचं मन द्रवून गेलं. एक तरुण मुलगी जिने फक्त स्वप्न पाहण्याचा गुन्हा केला, तिचं आयुष्य एका वेडसराच्या अहंकाराने संपवलं आणि शेवटी मिशन यामिनी प्रिया पूर्ण झालं. पण ते मिशन नव्हतं, ती एका विकृत मनाने लिहिलेली शेवटची पानं होती. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.